राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची वर्षा या निवासस्थानी 50 मिनिटे चर्चा। बेस्ट पतपेढीच्या निकालानंतर भेट होत असल्यामुळे चर्चेला उधाण। थोड्याच वेळात राज ठाकरे शिवतीर्थ या निवासस्थानी बोलणार। कामानिमित्त भेट होत असते, वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही। राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणं राजकीय अपराध नाही, राज ठाकरेच या भेटीबद्दल बोलू शकतील। देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या या भेटीवर राऊतांचं स्पष्टीकरण। बेस्ट पतपेढीचा निकाल आणि आजची ही भेट एक समीकरण म्हणून पाहता येईल। भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची प्रतिक्रिया, तर एका पतपेढीची निवडणूक हा बेस्ट आगारातील चर्चेचा विषय। राऊतांचा पलटवार। मुख्यमंत्र्यांची भेट होणं स्वाभाविक, मात्र ठाकरे ब्रँड असल्यामुळे भेटीची चर्चा झाली। मनसे नेते प्रकाश महाजनांची प्रतिक्रिया। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी फडणवीसांवर जबाबदारी, सूत्रांची माहिती। महाराष्ट्रातील सर्व पक्ष नेत्यांशी फडणवीस आता संवाद साधणार। फडणवीस महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांशीही चर्चा करणार असल्याची माहिती। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना फोन, राजनाथ सिंग फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना फोन। दरम्यान संजय राऊतांनी या संदर्भात सांगितलं। इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी आज उमेदवारी अर्ज भरणार। सकाळी 11 वाजता म्हणजे काहीच वेळात इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ते अर्ज भरणार। 9 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक। बेस्टमध्ये महायुतीचा झेंडा फडकला, तसाच मनपा निवडणुकीमध्ये सुद्धा फडकवायचा आहे। एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। मुंबई मनपाच्या पार्श्वभूमीवर शिंदेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली।